नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जेपी मॅथ्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण बघणार आहोत आताच झालेल्या पोलीस भरतीच्या सर्व जिल्ह्यांच्या पेपर मधील नंबर सिरीज म्हणजे अक्षर मालिकावरील टॉप 20 असे प्रश्न, जे तुम्हाला आगामी येणाऱ्या SRPF किंवा काही जिल्ह्यांच्या पोलीस भरतीच्या पेपर साठी तुम्हाला उपयुक्त ठरतील। त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असेल। यामध्ये कुठल्याही प्रकारचा टाइमपास न करता सुरू करूया आजचा व्हिडिओ। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा। बघूया पहिला प्रश्न। पहिल्या प्रश्नामध्ये काय दिलंय, त्यांनी 264 ला त्यांनी 498 असा कोड केलेला आहे आणि विचारलंय 363 चा कोड काय। मग कसं सॉल्व्ह करणार बघा, इथे काय करायचं, पहिल्या नंबरचं लॉजिक पहिल्या नंबरशी, दुसऱ्याचं दुसऱ्याशी, तिसऱ्याचं तिसऱ्याशी। म्हणजे बघा 2 पासून हा किती झाला, 4 झाला म्हणजे +2 ने वाढला। बघा हा कितीने वाढला, 6 पासून 9 झाला म्हणजे +3 ने, आणि शेवटचा कितीने वाढलाय, हा +4 ने वाढलाय। तसं आपण इथे वाढून बघू, ऑप्शन मध्ये असेल ते आपलं उत्तर। पहिला कितीने वाढलाय, मग पहिला 2 ने वाढला, बरोबर। 2 ने वाढल्यानंतर किती येणार आहे, इथे 5, 3 आणि 2 5। हा दुसरा कितीने वाढलाय, 3 ने, 6 आणि 3 9, आणि हा तिसरा कितीने वाढलाय, 4 ने, 4 आणि 3 7। 597 कोणत्या ऑप्शन मध्ये, पर्याय क्रमांक सी असेल आपलं उत्तर। सिंपल। बघूया पुढचं एक्झाम्पल। बघूया दुसरा प्रश्न काय दिलाय आपल्याला। या प्रश्नामध्ये मिसिंग नंबर आपल्याला काढायचा आहे। मग कसं सॉल्व्ह करणार बघा, जे मिसिंग नंबरचे प्रश्न असतात सुरुवातीला बेसिक लॉजिक हे बेरजेचे लावायचं। जसं बघा ह्या दोघांची बेरीज करा बरं, 8 आणि 7 किती झालं, हे यांची बेरीज आली 15, बरोबर। या दोघांची बेरीज करा बरं, 11 आणि 6 किती झाले तुमचे, हे होणार आहे तुमचे 17, बरोबर। म्हणजेच काय, 17 मधून 15 गेले, आलं 2, 2 उत्तर आलं, मधला नंबर आला। तसं याची बेरीज करू, 3 आणि 2 किती झाले, हे 5, आणि 7 4 11, बरोबर। 11 मधून 5 गेल्यानंतर आलंय मधलं 6, बरोबर। आता तेच इकडे ट्राय करू, या दोघांची बेरीज किती येणार आहे, तर ती आली 9। या दोघांची बेरीज करा, किती झाले, 9 आणि 5 14, 14 मधून 9 गेल्यानंतर किती आन्सर येणार आहे, 5। म्हणजे पर्याय क्रमांक 2 असेल आपलं उत्तर। सिंपल। बघूया पुढचं एक्झाम्पल। बघूया पुढचा प्रश्न, तिसरा प्रश्न काय विचारलाय आपल्याला, याच्यामध्ये सुद्धा मिसिंग नंबर काढायचा आहे। मग कसं काढणार, मी तुम्हाला अगोदर सांगितलं, सुरुवातीला काय करायचं, सगळ्यांची बेरीज करून बघायची। जसं याची बेरीज करू, 14 आणि 16 किती झाले, 30, 30 आणि 7 37, 37 आणि 23 किती झाले तुमचे 60, बरोबर। 60 झाले, 60 भागीला 4 करा, किती येणार आहे 15, बरोबर। 15 आलं, म्हणजेच काय, सगळ्यांची बेरीज भागीला 4 केल्यानंतर मधला नंबर येतोय। तेच लॉजिक इकडे लावू बघा, आता किती होणार आहे, 20 आणि 5 25, 25 आणि 6 किती झाले तुमचे, हे झाले 31, 31 आणि 17 किती झाले 48, 48 भागीला 4 आलं 12, बरोबर। इथे पण तेच लॉजिक लावू, बरोबर। म्हणजेच किती होणार आहे बघा, 12 आणि 18 किती झाले तुमचे, हे 30, 30 आणि 16 किती झाले तुमचे, झाले हे 46, 46 मध्ये 22 टाकल्यानंतर किती होणार आहे, हे होतील 68, आणि त्याला भागीला 4 करा, किती आन्सर येणार आहे 17। पर्याय क्रमांक 3 असेल आपलं उत्तर। सिंपल। बघूया पुढचं एक्झाम्पल। बघा चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला एक अंकमालिका दिली आणि हा क्वेश्चन मार्क मधला नंबर आपल्याला शोधायचा आहे। मग कसं शोधणार बघा, सुरुवातीला जर तुम्ही याचा फरक काढला तर फरक काही सारखा येत नाही। मग काय करणार बघा, हा याचा काय तिप्पट आहे, म्हणजे गुणीला 3 केलं, बरोबर। नंतर ह्या नंबर मध्ये कितीने वाढला, हा +1 ने वाढला, बरोबर। नंतर पुन्हा बघा, ह्याला गुणीला जर 3 केलं, 7 त्रिक 21, बरोबर। आणि परत हा +1 ने वाढला, म्हणजेच काय, एक सिरीज पॅटर्न बनतोय। पहिल्या नंबरला 3 ने गुणायचं, नंतर 1 मिळवायचं, बरोबर। इथे पण बघा, आता 22 गुणीला 3 केल्यानंतर किती येतोय 66, नंतर याच्यामध्ये फक्त 1 मिळवायचा आहे, 66 आणि 1 किती होणार आहे 67। पर्याय क्रमांक 3 असेल आपलं उत्तर। सिंपल। बघूया पुढचं एक्झाम्पल। बघा पुढच्या प्रश्नात आपल्याला विचारलाय, खालीलपैकी आपल्याला वेगळा पर्याय शोधायचा आहे। मग कसं शोधणार बघा, जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर बघा, हा 64 हा 4 चा घन आहे, हा 125 5 चा घन आहे, 216 6 चा घन, 243 7 चा घन, 512 8 चा घन, बरोबर। हा कोणाचाच घन नाहीये, आणि 13 31 हा कोणाचा घन आहे, 11 चा घन आहे, बरोबर। म्हणजेच काय, वेगळा पर्याय काय आला 725। पर्याय क्रमांक 4 असेल आपलं उत्तर। सिंपल। बघूया पुढचं एक्झाम्पल। बघा 6वा प्रश्न अतिशय चिंदी विचारला होता। काय दिला आपल्याला, एक अंकमालिका, क्वेश्चन मार्क मधला नंबर शोधायचा आहे। बघा तुम्ही जर ऑब्झर्वेशन केला तर लगभग हा याचा काय झाला, दुप्पट झाला। याला गुणीला 2, 10 गुणीला 2 केल्यानंतर 20 होतो, 20 गुणीला 2 केल्यानंतर 40 होतो, आणि 40 गुणीला 2 केल्यानंतर किती येणार आहे 80। पर्याय क्रमांक 4 असेल आपलं
उत्तर सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघूया पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला एक मिसिंग मॅट्रिक्स दिले. हा क्वेश्चन मार्क मधला नंबर आपल्याला शोधायचा आहे. मग कसं लॉजिक लावणार बघा. बुद्धिमत्तेचा पेपर सोडवताना तुमचं ऑब्झर्वेशन हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. बघा आता इथे जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं, या दोघांची बेरीज करा. 5 आणि 4 किती होणार आहे 9 आणि 9चा वर्ग काय होतो 81. म्हणजेच काय या दोघांची बेरीज करून त्याचा वर्ग केला तर हा इकडचा नंबर येतोय. इथे पण बघा 10 आणि 9 किती होणार आहे 19. 19चा वर्ग किती होतो 361. आता इथे बघू आपण, इथे 7 आहे आणि इथे 144 म्हणजे हा कोणाचा वर्ग आहे 12चा वर्ग. 7 मध्ये काय मिळवाय म्हणजे 12 होतील. 7 5 12 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 असेल आपलं उत्तर. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघूया 8वा प्रश्न. आपल्याला अंकमालिका दिलेला आहे. हा नंबर आपल्याला शोधायचा आहे. बघा कसं शोधणार. बघा तुम्ही जर इथे व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर बघा हे नंबर कोणाच्या तरी घनाच्या जवळ दिसत आहे. जसं बघा 65 आहे, 4चा घन 64 आणि त्याच्यामध्ये 1 मिळवला म्हणजेच घन केलाय त्याच्यामध्ये 1 मिळवलाय. तसं बघा इथे 5चा घन किती होणार 125 आणि त्याच्यामध्ये 1 टाकला झाला 126. बघा 6चा घन केला 216. 216 मध्ये 1 टाकल्यानंतर किती येणार आहे 217. इथे बघा 7चा घन 343 मध्ये 1 टाकल्यानंतर येणार आहे 344. तसं मग काय येईल इथे 8चा घन आणि त्याच्यामध्ये 1. 8चा घन 512 आणि त्याच्यामध्ये 1 टाकल्यानंतर 513. पर्याय क्रमांक 1 असेल आपलं उत्तर. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघूया पुढचा प्रश्न. आपल्याला क्वेश्चन मार्कचा नंबर काढायचा आहे. मग कसं काढणार. सुरुवातीला काय करायचं आपण फरक काढून बघायचा. बघा इथे कितीचा फरक आहे बघा इथे 3चा फरक आहे. इथे 11 मधून 5 गेले 6चा फरक. इथे कितीचा फरक आला 9चा फरक. इथे बघा कितीचा दिसतोय तुम्हाला 12चा फरक दिसतोय आणि इथे कितीचा दिसतोय तुम्हाला 15चा फरक दिसतोय. बरोबर. म्हणजे फरक कितीने वाढतोय 3 ने वाढतोय. बघा 3चा 6 झाला 9 12 आणि 15 आणि पुढे काय होणार आहे मग 18चा फरक. म्हणजेच 47 आणि 18 काय असेल तुमचं उत्तर 65 असेल तुमचं उत्तर. पर्याय क्रमांक 2 असेल आपलं उत्तर. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघूया पुढचा प्रश्न. आपल्याला मिसिंग नंबरवर विचारलाय. त्यासाठी मी तुम्हाला अगोदरच हिंट दिले. सुरुवातीला अगोदर पहिले बेरीज करून बघायची. जसं आता इथे बेरीज 1 आणि 5 6 6 आणि 2 8 बरोबर. 8 गुणीला जर 2 केलं तर तुम्ही येत आहे 16 म्हणजे मधला नंबर येतोय. आजूबाजूच्या संख्यांची बेरीज गुणीला 2 म्हणजे मधला नंबर येतोय. इथे पण बघा 7 आणि 3 किती झाले 10. 10 आणि 5 15. 15 गुणीला 2 मधला नंबर आला 30. इथे पण तेच लॉजिक लागेल. सांगा किती होणार आहे 5 आणि 9 किती झाले 14. 14 आणि 3 किती होणार आहे 17. 17 गुणीला 2 करा 34 असेल आपलं उत्तर. पर्याय क्रमांक 4 असेल आन्सर. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघूया पुढचा प्रश्न. आपल्याला मिसिंग नंबर शोधायचा आहे. बघ कसं शोधणार. बघा फक्त सिंपल ऑब्झर्वेशनने आपण याचं उत्तर काढू शकतो. कसं बघा. जर तुम्ही या दोघांची बेरीज केली तर हा इकडचा नंबर येतोय. इथे पण या दोघांची बेरीज केली तर इकडचा नंबर आला. इथे पण या दोघांची बेरीज करून इकडचा नंबर म्हणजे 30 मध्ये काय मिळवाय म्हणजे 50 होतील. 30 मध्ये जर तुम्ही 20 मिळवले तरच 50 होतील. पर्याय क्रमांक 1 असेल आपलं उत्तर. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघा पुढचा प्रश्न आपल्याला अॅनालॉजीवर विचारलाय. मग कसं सॉल्व्ह करणार. अॅनालॉजी म्हणजे परस्पर संबंध. याचा याच्याशी जो संबंध असेल याचा त्याच्याशी तो संबंध असेल डिक्टो. बरोबर. म्हणजे बघा हा 15 पासून किती झाला आहे 225 म्हणजेच काय केलंय 15चा वर्ग 225 होतो. या संख्येचा वर्ग हा नंबर येतोय. मग इथे पण तेच करावं लागेल आपल्याला. 20चा वर्ग हा नंबर येईल. 20चा वर्ग किती होणार आहे 400. पर्याय क्रमांक 3 असेल आपलं उत्तर. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13. आपल्याला एक सिरीज दिली. सुरुवातीला काय काढायचा सिरीज दिली तर फरक काढायचा. बघा कितीचा फरक आहे 3चा. इथे पण 3चा. इथे पण 3चा. मग पुढे पण 3चा. 11 आणि 3 किती होणार आहे 14. पर्याय क्रमांक 3 असेल आपलं उत्तर. बघूया 14वा प्रश्न. 14व्या प्रश्नामध्ये आपल्याला मिसिंग नंबर शोधायचा आहे. क्वेश्चन मार्क मधला नंबर शोधायचा आहे. मग कसं सॉल्व्ह करणार. सुरुवातीला मी काय सांगितलं तुम्हाला मिसिंग नंबर जिथे आहे तिथेच अगोदर पहिले बेरीज करा. म्हणजे बघा 6 4 10 10 आणि 2 12 बरोबर. 12 पासून 4 आला कसा असेल याला भागीला 3 करा आला 4 बरोबर. इथे पण ते लॉजिक लागतंय का बघू. या तिघांची बेरीज का 7 आणि 1 8. 8 आणि 7 किती झाले 15. 15 भागीला 3 करा किती आलं 5 बरोबर. लॉजिक फॉलो होतंय म्हणून आपलं उत्तर तेच येईल. बघा या दोघांची बेरीज का 3 आणि 2 5. 5 आणि 4 9. 9 भागीला 3 करा काय उत्तर येणार 3. पर्याय क्रमांक 4 असेल आपलं उत्तर. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 15. याच्यामध्ये आपल्याला बघा मिसिंग नंबर शोधायचा आहे. म्हणजे ह्या वरच्या 2 नंबर पासून हा खालचा नंबर
बनलेला आहे. तो कसा बनलेला असेल त्याला अगोदर बनवू म्हणजे लॉजिक फाइंड करू. बघा, जर तुम्ही 3चा घन केला तर तो किती येणार आहे 27 बरोबर. इथे 0चा घन केला तर किती येणार आहे 0 आणि या दोघांची वजाबाकी केली म्हणजे 27 मधून 0 गेल्यानंतर काय येणार आहे 27. म्हणजेच काय, यांचा दोघांचा घन करून जी वजाबाकी असेल तो असेल खालचा नंबर. हे लॉजिक इथे, मग इथे पण तेच लावू. 2चा घन करू किती येणार आहे तो 8. 1चा घन किती येणार आहे 1. 1 मधून 8 गेल्यानंतर 7 आला खालचा नंबर. इथे पण तेच लॉजिक असेल. 5चा घन करावा लागेल, नंतर 3चा घन, 5चा घन येतो 125 आणि 3चा घन 27. 125 मधून 27 गेले किती उरणार आहे 98. पर्याय क्रमांक 2 असेल आपलं उत्तर. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघूया पुढचा प्रश्न. पुढच्या प्रश्नामध्ये सुद्धा मिसिंग नंबर शोधायचा आहे, क्वेश्चन मार्क मधला नंबर शोधायचा आहे. मग कसं शोधणार, लॉजिक लावताना बघा पहिले ऑब्झर्वेशन आपलं लॉजिक असेल. बघा इथे 225 दिसतोय, इथे 81 दिसतोय बरोबर. म्हणजे कोणाचा तरी पूर्ण वर्ग आहे. मग याचं काय घेऊ आपण, वर्गमूळ घेऊन टाकू. बघा हे कोणाचा वर्गमूळ आहे, हा कोणाचा वर्ग आहे 9चा, मग इथे लिहिल मी 9. हा कोणाचा वर्ग आहे 15चा, मग इथे लिहिल 15 बरोबर. नंतर बघा मी आता या दोघांची बेरीज करतो. 15 आणि 9 किती झाले तुमचे 24 आणि त्याला भागीला 2 आला मधला नंबर बरोबर. म्हणजे याचं वर्गमूळ घ्यायची, बेरीज करायची, भागीला 2 बरोबर. तेच लॉजिक इथे लागते का बघा. आता किती हा 169 म्हणजे 13चं वर्गमूळ बरोबर. आणि हा 49 म्हणजे कोणाचा वर्ग आहे 7चा. या दोघांची बेरीज करा, 20 भागीला 2 10 आलं बरोबर. आपलं लॉजिक बरोबर आहे. तेच लॉजिक इकडे लावू. आता बघा हा 121 आहे बरोबर. 121 म्हणजे कोणाचा वर्गमूळ झाला 11चा बरोबर. म्हणजे याच्यामध्ये आता आपल्याला काय मिळवावं लागेल, म्हणजे या दोघांना जर भागितलं तर उत्तर काय आलं पाहिजे आपलं 7 बरोबर. 2 इकडे भागते इकडे गुणेल म्हणजे 11 अधिक काही मिळवायचं असेल ते 7 दुने किती होतील आता 14. म्हणजेच किती येईल 14 मधून 11 गेल्यानंतर किती येणार आहे 3 आणि 3चा वर्ग काय होतो तुमचा 9 बरोबर. म्हणजे पर्याय क्रमांक 3 असेल आपलं उत्तर. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 17 बरोबर. यामध्ये आपल्याला अंक मालिका दिले. आपल्याला काय करायचंय, सुरुवातीला काय करायचं त्याचा फरक काढून घ्यायचा. बघा कितीचा फरक आहे 6चा. इथे कितीचा फरक आहे 12चा. बघा इथे कितीचा फरक आहे 47 मधून 23 गेल्यानंतर कितीचा फरक आहे 24चा. म्हणजेच काय होतोय फरक दुप्पट होतोय. 6 दुने 12 झाला, 12 दुने 24. नंतर पुढे काय होणार आहे 48 म्हणजे 47 आणि 48 किती होणार आहे 7 8 15 4 1 4 4 8 आणि 1 9 95. पर्याय क्रमांक 4 असेल आपलं उत्तर. सिंपल. बघूया 18वा प्रश्न. याच्यामध्ये सुद्धा आपण फरक काढून बघू. कितीचा फरक आहे इथे 4चा. इथे कितीचा फरक झाला 6चा. इथे कितीचा फरक झाला 8चा. इथे कितीचा फरक झाला 10चा. पुढे कितीचा फरक होईल 12चा. म्हणजे 30 आणि 12 किती असणार आहे 42 असेल आपलं उत्तर. पर्याय क्रमांक 1 असेल आपलं आन्सर. सिंपल. बघूया पुढचा प्रश्न. आता बघूया आजच्या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा. बघूया प्रश्न क्रमांक 19. काय दिलं आपल्याला, एनॉलॉजीवर दिलेले दोघं प्रश्न परस्पर संबंधावर. म्हणजेच याच्याशी जो संबंध असेल त्याचाच याच्याशी संबंध असेल. बघा 8 पासून हा काय झाला 64 म्हणजे सरळ 8चा वर्ग केलेला आहे 64. इथे काय करावं लागेल आपल्याला 9चा वर्ग करावा लागेल 81. पर्याय क्रमांक 4 असेल आपलं उत्तर. बघूया 20वा प्रश्न. 20वा प्रश्न मध्ये हा सुद्धा एनॉलॉजीवर आहे. बघा 2चा काय केलाय त्यांनी घन केलाय तो 8 आलाय. बघा इथे 3चा घन केलाय तो किती आलाय 27. परत 4 आहे मग 4चा घन करावा लागेल किती येणार आहे 64. पर्याय क्रमांक 2 असेल आपलं उत्तर. सिंपल. अशाच अप्रोच साठी तुम्ही जेपी मॅथ्स लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक.